पक्षातून उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी उमेदवार काय नाही करत, तिकड्यासाठी नेत्याचे पाय धुवून पाणी प्यायला सुद्धा मागे पाहत नाहीत। आता समजा एखादा उमेदवार आहे, पक्षाने त्याला उमेदवारी दिली आहे, प्रचाराची तयारी सुरू झाली आहे, सगळे पक्ष कार्यकर्ते मैदानात उतरले आणि ऐन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तो माणूस थेट विरोधी पक्षाच्या मंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला आणि शांतपणे अर्ज मागे घेतलं, तर हे सगळ्यासाठीच धक्कादायक असेल। आणि हाच धक्का एका उमेदवारानं एका पक्षाला दिला आहे। कोकण विधान परिषद निवडणूक हे जे घडलं, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने आणि भाजप मंत्री नितेश राणे रत्नागिरी जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर एकत्र आले आणि काही तासात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं, बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी। महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच दिवसात इतका मोठा ट्विस्ट क्वचितच पाहायला मिळतो। तर नेमकं काय घडलं, बाळ मानेची अचानक हकालपट्टी का केली, त्यावर बाळ मानेंनी काय स्टेटस ठेवलं, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांचा मिळून बनलेला कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघ, या मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळाली होती। खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे महायुतीकडून उमेदवार होते। समोर होते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुरेश उर्फ बाळ माने। महाविकास आघाडीचे त्यांच्यावर विश्वास टाकत या महत्वाच्या जागेवर पाठवलं होतं। निवडणूक चुरशीची होईल असं सर्वांना वाटत होतं। 4 जून 2026 हा अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता आणि त्याच दिवशी हे सारं घडलं। सगळ्यापासून राजकीय वर्तुळ कुजबुज सुरू होती। बाळ माने अर्ज मागे घेणार असल्याची खबर हळूहळू पसरत होती, पण कुणालाही ते खरं वाटत नव्हतं। एखाद्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असा निर्णय घेतो का, हा प्रश्न सगळ्यांना पडला होता। दुपारी राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, जे भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुखही आहेत, ते थेट बाळ मानेंना सोबत घेऊन रत्नागिरी जिल्हा अधिकारी कार्यालयात दाखल झाले। महाविकास आघाडीचा उमेदवार आणि महायुतीचा मंत्री एकत्र, हे दृश्य पाहून राजकीय वर्तुळातल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या। बाळ मानेने सरळ अर्ज मागे घेतला, शांतपणे सही केली आणि बाहेर पडले। त्यानंतर प्रसाद माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या शब्दापेक्षा त्यांच्या उपस्थिती जास्त बोलकी होती। नितेश राणेंनी मात्र हे स्वतःच्या यशस्वी शिष्टाईचं फळ असल्याचं सांगत समाधान व्यक्त केलं। बाळ मानेंच्या माघारीमुळे अनिकेत तटकरेंचा बिनविरोध विजय निश्चित झाला। कोकणात मवियाला मोठा धक्का बसला, पण या घटनेनेच पडसाद फक्त कोकणापुरते मर्यादित राहिले नाहीत। खरा ट्विस्ट आला तो बाळ माने यांच्या माघारीनंतर काही तासातच ठाकरे गटाने तातडीने बैठक घेतली आणि थेट कारवाई केली। खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं, बाळ माने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कारवाई केली आहे। माजी खासदार विनायक राऊत आणखीन एक पाऊल पुढे गेले। त्यांनी बाळ माने यांना गद्दार असा थेट शब्द वापरला। ठाकरे गटात कमालीची रोष होता, पण या सगळ्या सर्वाधिक चर्चा झाली ती बाळ मानेंनी त्याच रात्री व्हॉट्सअपवर ठेवलेल्या 2 स्टेटसची। पहिल्या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिलं, मनाच्या ज्या दरवाजातून संशय आत प्रवेश करतो, त्याच वेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात। आणि दुसऱ्या ओळीत, रिवेंज इज जस्ट अ वेस्ट ऑफ टाइम। दुसऱ्या स्टेटसमध्ये त्यांनी RSSचे द्वितीय सरसंघचालक गोळवकर गुरुजी यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केलं। ज्या माणसाची नुकतीच हकालपट्टी झाली, ज्याने संघाच्या नेत्याला अभिवादन केलं आणि बदल्याच्या राजकारणावर भाष्य केलं, या 2 स्टेटसचा रोख नेमका कुणाकडे, हा प्रश्न राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे। या सगळ्या प्रकरणानंतर कोकणासहित 5 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडणूक आले। ठाणे, रायगड, यवतमाळ, पुणे आणि चंद्रपूर या मतदारसंघात महायुतीचे एकतर्फी वर्चस्व गाठलं। अनिकेत तटकरे यांनी चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेत बाळ माने यांच्या भूमिकेचे स्वागत केले आणि त्यांचे मनापासून आभार मानले। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार अनिकेत तटकरे यांनी कोकणाच्या सर्वांगीण विकासाचं वचन दिलं। दुसरीकडे ठाकरे गटात मात्र निराशेचं वातावरण आहे। केवळ कोकणच नाही तर नाशिक, अहिल्यानगर ठिकाणीही मवियाला उमेदवारच उभा करता आला नाही। ठाकरे गटाच्या अंतर्गत कुरबुरी आणि दबावाखाली नेते माघार घेत असल्याची टीका आता त्यांच्याच पक्षातून होताना दिसत आहे। बाळ माने यांनी मात्र अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही। ते पुढे कुठे जातात हा सध्याचा प्रश्न आहे। या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट आहे, महाराष्ट्राचं राजकारण आता केवळ भाषांवर चालत नाही,
जिथे दबाव आहे तिथे माघार आहे, जिथे संशय आहे तिथे विश्वास संपतो. बाळ माने यांचा स्टेटस कदाचित त्यांच्या मनातली गोष्ट सांगत होतं, पण ते कुणाला उद्देशून होतं हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. पक्षाने उमेदवारी दिली, जनतेनं अपेक्षा ठेवल्या, पण शेवटी विधान परिषदची ती जागा विनासंघर्ष गेली. आता राहतो एक प्रश्न, जेव्हा एखाद्या उमेदवार पक्षाच्या मंत्र्यासोबत जाऊन स्वतःचा अर्ज मागे घेतो, तेव्हा तो माणूस त्याच्या पक्षाचा असतो का? तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.